नमस्कार विद्यार्थी मित्र, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 3 दॅट इज कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनचं आजचं आपलं 9वं लेक्चर. या लेक्चरमध्ये बेसिकली आपण 3 पॉइंट कव्हर करणार आहोत. 3.8 म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आणि त्यातले 2 सब पॉइंट म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम आणि डायॲटॉमिक मॉलिक्युलचं डिग्री ऑफ फ्रीडम आपण फाइंड आउट करणार. या युनिट मधला वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आणि डिग्री ऑफ फ्रीडम, ज्याच्यावर थेरॉटिकल एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाते आणि एंट्रन्स एक्झाम मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम वर मोस्ट प्रॉब्ली क्वेश्चन विचारले जाते. इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. यात नेमकं म्हणणं काय, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे काय. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 8 मध्ये आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती आणि हे कायनेटिक एनर्जी किंवा मॉलिक्युलला कायनेटिक एनर्जीच फक्त असते हे आपण आयडियल गॅसच्या अझम्पशन मध्ये सांगितलं होतं. आयडियल गॅसचे जे अझम्पशन शिकलो होतो त्यात असं शिकलो होतं, एक अझम्पशन असं होतं की गॅस कंटेन किंवा मॉलिक्यूल कंटेन ओनली कायनेटिक एनर्जी, की गॅसमध्ये जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूलवर फक्त कुठली एनर्जी असते तर कायनेटिक एनर्जी. आणि तेच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केला होता. आणि आज आपण पोर्शन पाहणार लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. म्हणजे सगळे एकमेकाला कनेक्ट आहे. आयडियल गॅसमध्ये शिकलो की फक्त कायनेटिक एनर्जी असते, मागच्या लेक्चरमध्ये शिकलो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, आणि आज शिकणार आहोत लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता त्या नावानुसारच याची डेफिनेशन तयार होती. स्टेटमेंट काय सांगते, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचं इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इक्विपार्टिशन म्हणजे एकसारखे पार्ट केलेले आहेत, सारखे सारखे भाग केलेले आहेत. कोणाचे तर एनर्जीचे. दॅट इज कॉल्ड एज इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि त्याच्यावरून जो लॉ तयार झाला त्याला म्हटलं जाते लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता आयडियल गॅसच्या म्हणण्यानुसार एक तर गोष्ट क्लिअर झालेली आहे की कुठले मॉलिक्यूलला कुठली एनर्जी आहे. काय आन्सर आहे, इट हॅज ओनली कायनेटिक एनर्जी. मॉलिक्यूल पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. म्हणजे मॉलिक्यूल जोड जे एनर्जी आहे ते फक्त कायनेटिक एनर्जी. आणि त्या कायनेटिक एनर्जीचं आता डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण. आता प्रश्न असा पडतो की एकच तर एनर्जी आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत म्हणजे नेमकं काय. आता हे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपण डिग्री ऑफ फ्रीडमच्या भाषेत शिकणार आहोत. ऍक्च्युली डिग्री ऑफ फ्रीडम आणि इक्विपार्टिशन एनर्जी हे एकामेकात गुंतलेले पार्ट आहेत. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी हे डिग्री ऑफ फ्रीडम वर डिपेंड करते आणि इक्विपार्टिशन एनर्जी मध्येच डिग्री ऑफ फ्रीडमचाही उल्लेख केला जाते. जे एनर्जी प्रोव्हाइड केलेली असते किंवा जे एनर्जी ऍक्च्युली मॉलिक्यूलवर असते ते एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी याचे वेगवेगळे भाग होतात. ते कसे होतात, काय होतात ते आपण याच्यात पाहणार आहोत. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी डेफिनेशन काय सांगते, फॉर एनी सिस्टीम इन थर्मल इक्विलिब्रियम. महत्वाचा शब्द आहे, फॉर एनी सिस्टीम इन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा एकसारख्या टेम्परेचरवर. द टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग इट्स व्हेरियस डिग्री ऑफ फ्रीडम. याच्या पहिले बोलताना म्हटलं आपण इक्विपार्टिशन या नावातच सगळ्या गोष्टी डिफाईन झालेल्या आहेत. इक्विपार्टिशन म्हणजे एकसारखे भाग पाडलेले आहेत. याचंही म्हणणं काय की टोटल एनर्जी काय होत आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट होत आहे. आता टोटल एनर्जी चा फॉर्म्युला, टोटल एनर्जी इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कोणाबद्दल शिकत आहोत आपण तर गॅस बद्दल. गॅसच्या मॉलिक्युलवर फक्त कुठली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. कुठली एनर्जी नाही आहे, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इथं जे म्हणत आहे तो की टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. टोटल एनर्जी म्हणजे कोणावर आली मग तर फक्त कायनेटिक एनर्जीवर. आणि म्हणजे कोण डिस्ट्रीब्युट होणार आहे तर कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ काय लागते, टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉंग इट्स व्हेरियस डिग्री ऑफ फ्रीडम. जे असणारी कायनेटिक एनर्जी आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युट होत आहे कोणामध्ये तर डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये, व्हेरियस डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये. मग आता डिग्री ऑफ फ्रीडमचा अर्थ काय, ऍक्च्युली याची फक्त सध्या तात्पुरती इंट्रोडक्शन पाहू
इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचं एक्सप्रेशन झाल्यावर त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा की नेमकं डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे आहे काय. सध्या पुरतं फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, या डेफिनेशन नुसार टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट मोड्स, मोड्स म्हणजे वे, वेज म्हणजे पाथ, रस्ता, इन विच अ सिस्टीम कॅन पजेस एनर्जी. याचा अर्थ काय, इक्विपार्टिशन म्हणजेच काय की इक्वल पार्ट मध्ये एनर्जी दिलेली आहे. पण इक्वल पार्ट मध्ये एनर्जी दिलेली आहे ते कोणाला दिलेली आहे, ते व्हेरियस डिग्री ऑफ फ्रीडमच्या नुसार टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट मोड्स इन विच सिस्टीम कॅन पजेस एनर्जी. अर्थ काय सांगते, आता मॉलिक्यूल जे प्रेझेंट आहेत, गॅसचे जे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत ते काही काही मोनोएटॉमिक असतील, काही डायएटॉमिक असतील, काही ट्रायएटॉमिक असतील, काही पॉलीएटॉमिक असतील. म्हणजे मोनोएटॉमिक, डायएटॉमिक, ट्रायएटॉमिक, पॉलीएटॉमिक हे आपण त्याचा डिफरन्स तयार केला. कोणाचा, त्यानुसार ऍटम्सचा. आता त्या ऍटम्सला मोशन मध्ये इंडिपेंडंट मोड्स आहे म्हणते. इंडिपेंडंट मोड्स म्हणजे वेगवेगळे स्वतंत्र पाथ आहेत की ज्या पाथ नुसार तो मॉलिक्यूल मूव्ह होत आहे. कुठं मूव्ह होत आहे, त्यानुसार सराउंडिंग मध्ये. जर का मी गॅस कंटेनर मध्ये म्हटलं तर पार्टिकल कुठं मूव्ह होणार आहे, कंटेनर मध्ये. मी जर का म्हणतो की या पृथ्वीवर जो गॅस फिरत आहे तर ते गॅसचे जे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत तर कोणते कोणते मॉलिक्यूल हे सिंगल ऍटॉमिक असतील किंवा मोनोएटॉमिक असतील, कोणते कोणते मॉलिक्यूल डायएटॉमिक, कुठले कुठले ट्रायएटॉमिक, कुठले कुठले मोनोएटॉमिक, पॉलीएटॉमिक. म्हणजे ऍटम जे आहेत ते स्वतंत्रही फिरत आहेत किंवा एकामेकासोबतही फिरत आहेत. त्याचा अभ्यास हा डिग्री ऑफ फ्रीडमच्या रिस्पेक्टिव्ह केला जाते. डिग्री ऑफ फ्रीडम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. का बरं, कारण की या गॅस मधल्या मॉलिक्यूलची मोशन ते डिफाईन करते. आता वेगवेगळे इंडिपेंडंट वे म्हणजे काय, आता मी कन्सिडर करतो की मोनोएटॉमिक मॉलिक्यूल आहे गॅसचा, सिंगल ऍटम. आता जो एकच ऍटम फक्त प्रेझेंट आहे तर हा एक ऍटम किती ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह फिरू शकते. टोटल ऍक्सिस किती आहे, तर 3 डायमेन्शनल ऍक्सिस आहे. 3 डायमेन्शनल ऍक्सिस असताना हे असं कन्सिडर करतो, एक ऍक्सिस कुठली, एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस आणि एक अपवर्ड म्हणजेच झेड ऍक्सिस. आता जो असणारा मोनोएटॉमिक मॉलिक्यूल आहे हा फक्त ट्रान्सलेशनल मोशन मध्येच मूव्ह शकते. ऍक्च्युअली मोशन किती आहे तिच्यात, तर 3 प्रकारच्या मोशन. 3 कुठल्या कुठल्या, तर पहिली ट्रान्सलेशनल मोशन, दुसरी व्हायब्रेशनल किंवा दुसरी रोटेशनल, आणि तिसरी दॅट इज व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल म्हणजे ऑसिलेटरी. या 3 प्रकारच्या मोशन एखादा कुठलाही पार्टिकलला आपण मॉलिक्यूल म्हणतो, तेच आता मोनोएटॉमिक, डायएटॉमिक, ट्रायएटॉमिक आणि पॉलीएटॉमिकच्या भाषेत आपल्याला शिकायचे. त्याला किती प्रकारच्या मोशन असू शकतात, त्यानुसार 3 प्रकारचे. एक तर फक्त ट्रान्सलेशनल मोशन असेल, नाही तर फक्त रोटेशनल असेल, नाही तर व्हायब्रेशनल असेल, किंवा या तिघांचं कॉम्बिनेशन असेल. आता ट्रान्सलेशनल जर का मोशन म्हटली तर ट्रान्सलेशन मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन पाथ कव्हर करतात, त्या मोशनला काय म्हणतो आपण, तर ट्रान्सलेशनल मोशन. जेव्हा मोनोएटॉमिक बद्दल बोलतो तर मोनोएटॉमिक मॉलिक्यूल हा एक्स ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते, वाय ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते, झेड ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते. लक्षात येत आहे, मोनोएटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे सिंगल मॉलिक्यूल. सिंगल मॉलिक्यूल एक्स ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते, वाय ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते आणि झेड ऍक्सिसच्या अलोंगे मूव्ह होऊ शकते. याचा अर्थ त्याच्याजवळ जितके पॉसिबल वेज आहेत त्याचजवळ तितक्या पॉसिबल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. किती ऍक्सिसच्या अलोंग फिरू शकते तो, त्यानुसार 3 ऍक्सिसच्या अलोंग. म्हणजे त्याचजवळ किती पाथ आहेत, 3 पाथ आहेत. मग जेवढे पाथ असतील त्यालाच काय म्हटलं जाते, डिग्री ऑफ फ्रीडम. याचा अर्थ मोनोएटॉमिक मॉलिक्यूल जवळ किंवा मोनोएटॉमिक गॅस जवळ किती डिग्री ऑफ फ्रीडम्स आहेत, आन्सर आहे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. म्हणजे कुठली मोशन परफॉर्म करता येतो, तर फक्त ट्रान्सलेशनल. सर रोटेशनल करत नाही का, तर आन्सर आहे रोटेशनल. का बरं करत नाही, कारण की रोटेशनल मोशनसाठी कमीत कमी 2 ऍटम लागतात. म्हणजे डम्बेल शेप तयार होते. हा एक ऍटम प्रेझेंट आहे, हा एक ऍटम प्रेझेंट आहे. आता मी म्हणतो की या ऍक्सिसच्या भोवती तो फिरून राहिला,
म्हणजे कुठली मोशन परफॉर्म करताय तू, तर आन्सर आहे रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन परफॉर्म करायसाठी कमीत कमी किती ऍटमची गरज आहे, 2 ऍटमची. आपण किती ऍटमचं एक्झाम्पल घेतलं, मोनो ऍटॉमिकचं. याचा अर्थ मोनो ऍटॉमिक हा फक्त कुठली मोशन परफॉर्म करताय, ट्रान्सलेशनल मोशन. कुठली परफॉर्म करू शकत नाही, रोटेशनल. व्हायब्रेशनल म्हटलं तरी, आता व्हायब्रेशनलचा जर काय विचार केला तर व्हायब्रेशनल मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन एक तर टू अँड फ्रो करते किंवा अप अँड डाऊन करते, ऑसिलेशन मध्ये शिकलो होतो. टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत असेल किंवा अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करत असेल तरी ते स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवती फेऱ्या मारत आहे. मग जर का स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवतीच फक्त फेऱ्या मारत असेल आणि जर का मॉलिक्यूल हा मोनो ऍटॉमिक असेल तर ते फक्त ट्रान्सलेशनल मोशनच कन्सिडर केल्या जाते. कसं काय, आता मी इथं कन्सिडर करतो की हा जो मोनो ऍटॉमिक आहे, एकच ऍटम प्रेझेंट आहे, हा ऍटम वाय ऍक्सिसच्या अलॉंग फिरत आहे. म्हणजेच एक वेळ जात आहे अप, मग मेन पोझिशन, मग डाऊन, परत मेन पोझिशन, परत अप, परत मेन पोझिशन, परत डाऊन. म्हणजे काय परफॉर्म करत आहे, तर कोणी म्हणेल की तो ऑसिलेशन परफॉर्म करत आहे, तर कोणी म्हणेल तो ट्रान्सलेशनल परफॉर्म करत आहे. आन्सर दोघांचेही बरोबर आहे. पण या केसमध्ये व्हायब्रेशनल मोशन किंवा जे व्हायब्रेशनल मोशन गॅस परफॉर्म करते त्याच्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटमची गरज असते. याचा अर्थ जर का फक्त मोनो ऍटॉमिक असला गॅस तर त्या केसमध्ये फक्त एक आणि एकच मोशन परफॉर्म करू शकते, आणि जे कुठले आहे, ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे मोनो ऍटॉमिक गॅस मध्ये रोटेशनल मोशन एक परफॉर्म करत नाही आणि व्हायब्रेशनल मोशन एक परफॉर्म करत नाही. म्हणून मोनो ऍटॉमिक गॅसचे डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, तर आन्सर आहे 3 डिग्री ऑफ फ्रीडम. 3 डिग्री ऑफ फ्रीडम का बरं, कारण की तो 3 ऍक्सिसच्या भोवती फिरू शकते. एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरू शकते, वायच्या भोवती फिरू शकते किंवा झेडच्या भोवती फिरू शकते. सो फॉर मोनो ऍटॉमिक मॉलिक्युल्स किंवा मोनो ऍटॉमिक गॅस देअर आर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम कोणाच्या रिस्पेक्ट आपण डिफाइन करत आहोत, तर पॉसिबल वेजच्या, ऍट द सेम टाइम पॉसिबल मोशनच्या. किती प्रकारच्या मोशन परफॉर्म करू शकतात, तर फक्त 3च. एक तर ट्रान्सलेशनल मोशन, एक तर रोटेशनल मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन. पण रोटेशनल आणि व्हायब्रेशनल जर का कन्सिडर करत असाल तर त्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटमची गरज आहे. आपल्याजवळ किती ऍटम्स आहेत, तर मोनो ऍटम म्हणजेच एकच ऍटम प्रेझेंट. मग तो फक्त कुठली मोशन परफॉर्म करू शकते, तर आन्सर आहे ट्रान्सलेशनल मोशन. किती ऍक्सिसच्या भोवती, 3 ऍक्सिसच्या भोवती. म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली, 3. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम काय शो करत आहे, तर डिग्री ऑफ फ्रीडम पॉसिबल वेज शो करत आहे, पॉसिबल पाथ शो करत आहे. आणि याच पॉसिबल पाथच्या रिस्पेक्ट टू किती एनर्जी डिस्ट्रीब्यूट होत आहे ते आपल्या इथे शिकायची. आता जे एनर्जी डिस्ट्रीब्यूट होत आहे ते एनर्जी मोनो ऍटॉमिकच्या रिस्पेक्ट टू आपण शिकणार, की मोनो ऍटॉमिक गॅस प्रेझेंट आहे आणि त्याच्या रिस्पेक्ट टू आपल्याला एनर्जी काढायची. इक्विपार्टिशन एनर्जी, कोणासाठी, फॉर मोनो ऍटॉमिक गॅस. मोनो ऍटॉमिक गॅस म्हणजे सिंगल ऍटम, एकाच ऍटमसाठी. आता तो एकच जो ऍटम आहे तो किती ऍक्सिसच्या भोवती फिरून राहिला, 3 ऍक्सिसच्या भोवती. म्हणजे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलंय की फक्त कोणती एनर्जी आहे त्यांचं, तर आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कोणाजवळ, तर त्या मॉलिक्युलचं. आणि मागच्याच लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला होता की असणारी कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. मग या केसमध्ये काय लिहू शकतो मी, तर कायनेटिक एनर्जी, कोणाची कायनेटिक एनर्जी येते, तर मोनो ऍटॉमिकची. जो सिंगल ऍटम आहे, जो मोशन परफॉर्म करत आहे, त्याची कायनेटिक एनर्जी किती ऍक्सिसच्या अलॉंग आहे. ऍक्च्युअली फॉर्म्युला काय आपल्याला जो कायनेटिक एनर्जीचा, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. एम काय, मास आहे, व्ही काय, तर व्हेलॉसिटी आहे. आता ऍक्च्युअली मास तर आपल्या जवळची कुठली क्वांटिटी आहे, तर स्केलर क्वांटिटी. बट व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. मी म्हणताना काय म्हटलं, एक्स ऍक्सिसच्या अलॉंगही जात आहे, वायच्या अलॉंगही जात आहे आणि झेडच्या अलॉंगही जात आहे. याचा अर्थ जर का व्हेलॉसिटी म्हणसाल, वेक्टर क्वांटिटी म्हणसाल, तर त्याची डायरेक्शन शो करणं महत्वाची आहे. पण डायरेक्शन शो करायची असेल तर त्याच केसमध्ये अर्धी एनर्जी म्हणजेच कुठली, तर जेवढी एनर्जी प्रोव्हाइड केली आहे त्या एनर्जीचे इक्वल
पार्ट्स होते. जर का मी 30 जूल एवढी एनर्जी प्रोव्हाइड केलेली असेल तर 10 जूल एवढी एनर्जी कुठं खर्च होईल, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. 10 जूल एवढी एनर्जी वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि 10 जूल एवढी एनर्जी झेड ऍक्सिसच्या अलॉंग. काय कन्सेप्ट आहे तो, इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा. इक्विपार्टिशन एनर्जी म्हणजे इक्वल पार्ट करून एनर्जी त्याला प्रोव्हाइड केल्या जाते. दॅट इज कॉल्ड एज इक्विपार्टिशन एनर्जी. आपला असणारा ऍटम किती ऍक्सिसच्या भोवती फिरून राहिला, 3 ऍक्सिसच्या भोवती. कुठली कुठली, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. त्याच्या हे एनर्जी 3 फॉर्म मध्ये जाणार आहे. कुठल्या, याला लिहितो हाफ ऑफ एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एम व्ही झेड स्क्वेअर. जो कोणाचा फॉर्म्युला आहे तर कायनेटिक एनर्जीचा. म्हणजे कायनेटिक एनर्जी आपली डिस्ट्रीब्यूट झाली आहे किती ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू, 3 ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आणि या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण मागं शो केलेला आहे, म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो. बट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ ए गॅस इज, किती असते रे कायनेटिक एनर्जी, मागच्या लेक्चर मध्ये शिकलो होतो, विच इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. केबी स्टँड फॉर बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.38 into 10⁻⁻23 जूल पर केल्विन आणि टी स्टँड फॉर ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या वेळी काय लिहू शकता, 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. इक्वेशन काय तर होणार आहे ते 3/2 टाइम्स ऑफ केबीटी इक्वल टू, बाकी उरलेलं तसं, हाफ ऑफ एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एम व्ही झेड स्क्वेअर. याचा अर्थ काय की दिलेली एनर्जी, कोणती एनर्जी तर कायनेटिक एनर्जी, कितीच्या फॉर्म मध्ये किंवा किती ऍक्सिसच्या भोवती जात आहे, 3 ऍक्सिसच्या भोवती. कुठले कुठले, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस एज वेल एज झेड ऍक्सिस. मग जर का 3 ऍक्सिसच्या भोवती गेल्यावर किंवा या 3 ऍक्सिसची सम किती आहे तर 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. मग मला कळायचंय की फक्त एका ऍक्सिसच्या भोवती एनर्जी किती जात आहे. परत एक वेळ, 3/2 टाइम्स ऑफ केबीटी हे जी दिलेली एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी, ते किती ऍक्सिसच्या भोवती आहे, एक्स ऍक्सिसच्या भोवती प्लस वाय ऍक्सिसच्या भोवती प्लस झेड ऍक्सिसच्या भोवती. आपल्याला काय कळायचं आहे, एका ऍक्सिसच्या भोवती किती एनर्जी चालली आणि एका ऍक्सिसच्या भोवती जेवढी एनर्जी जाईल त्याला म्हटलं जाते डिग्री ऑफ फ्रीडम. तोच लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी शो करते. कसं, कन्सिडर करतो की टोटल एनर्जी किती दिली आहे तर 30 जूल. मग असणारी 30 जूल एनर्जी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग प्लस वाय ऍक्सिसच्या अलॉंग प्लस झेड ऍक्सिसच्या अलॉंग चं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती जात असेल तर 10 जूल, वायच्या अलॉंग किती जात असेल 10 जूल आणि झेडच्या अलॉंग किती जात असेल 10 जूल. म्हणजे या तिघांच्या रिस्पेक्ट टू एनर्जी कशी चालली आणि सरळ सेम चालली, इक्वल चालली. जर का फक्त 2च ऍक्सिस असते तर मी म्हटलं असतं 15 जूल आणि 15 जूल. इथं किती ऍक्सिस आहेत, 3 ऍक्सिस, कारण की मॉलिक्यूल 3 ऍक्सिसच्या भोवती मोशन परफॉर्म करू शकते. म्हणून इथे जाताना 10 जूल प्लस 10 जूल प्लस 10 जूल विच इज इक्वल टू 30 जूल. म्हणजे एनर्जीचे जे पार्ट झालेले ते इक्वल पार्ट झाले. सो इट इज कॉल्ड एज इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी 3 भागात चाललेली. टोटल एनर्जी किती आहे तर 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. 3/2 टाइम्स ऑफ केबीटी जर का मी 3 मध्ये डिवाइड केलं, का बरं 3 मध्ये डिवाइड, कारण की किती मोड आहेत तर 3 मोड आहेत. म्हणजे किती डिवाइड करायला लागेल 3 ना. म्हणजे काय लिहू शकतो 3/2 टाइम्स ऑफ केबीटी डिवाइडेड बाय 3. 3/2 टाइम्स ऑफ केबीटी डिवाइड बाय 3 केलं तर 3 3 गेट कॅन्सल. म्हणजे आन्सर किती राहत आहे हाफ ऑफ केबीटी. याचा अर्थ एक्स ऍक्सिसच्या अलॉंग किती एनर्जी चालली, हाफ ऑफ केबीटी, वाय ऍक्सिसच्या अलॉंग हाफ ऑफ केबीटी आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग हाफ ऑफ केबीटी. म्हणजे जे इक्वल पार्ट मध्ये एनर्जी चालली एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या, ते किती चालली तर हाफ ऑफ केबीटी, हाफ ऑफ केबीटी आणि हाफ ऑफ केबीटी. म्हणून काय लिहू शकतो मी की इथंच हाफ ऑफ एम व्ही एक्स स्क्वेअर च्या इकडे जेवढी एनर्जी चालली तेवढीच एनर्जी हाफ ऑफ एम व्ही वाय स्क्वेअरच्या अलॉंग चालली आणि तेवढीच एनर्जी हाफ ऑफ एम व्ही झेडच्या अलॉंग चालली. आणि ते एनर्जी किती आहे तर हाफ ऑफ केबीटी.
महत्वाचं रिलेशन हाती लागलेलं आहे डिग्री ऑफ फ्रीडम साठी पुढे कामात पडणार आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस टोटल तिघाईच्या अलॉंग टोटल एनर्जी किती 3/2 आणि फक्त एक्स ऍक्सिस असेल, फक्त वाय ऍक्सिस असेल किंवा फक्त झेड ऍक्सिस असेल याच्या भोवती एनर्जी किती चालली हाफ ऑफ केबीटी. म्हणजे जेव्हा मॉलिक्यूल ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत आहे, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असताना एका ऍक्सिसच्या अलॉंग हाफ ऑफ केबीटी एवढी एनर्जी प्रोव्हाइड केल्या जाते. हे कोणासाठी झालं सगळं मोनो ऍटॉमिक साठी. मग पुढे हेच एनर्जी ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये शो केल्या जाते. बुक मध्ये किंवा नोट्स मध्ये असं लिहिलं आहे, इट इज कॉल्ड एज ब्रॅकेट वेक्टर, की ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये ते एनर्जी प्रोव्हाइड केल्या जाते. पण एनर्जी चालली किती ऍक्च्युअली तर हाफ ऑफ केबीटी. म्हणजे एका ऍक्सिसच्या अलॉंग जर का ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ केबीटी एवढी जाणार आहे. ठीक आहे, हा सगळा पोर्शन झाला इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी बद्दल. आता शिकायचं आपलं डिग्री ऑफ फ्रीडम डिटेलमध्ये, जे आतापर्यंत फक्त एक्सप्लेन केलं होतं. डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन काय सांगितलं, टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट मोड. इंडिपेंडंट मोड म्हणजे इंडिपेंडंट पाथ किंवा वेज इन विच ए सिस्टीम कॅन पजेस एनर्जी. पण जे एनर्जी पजेस करत आहे ते एनर्जी कशी आहे तर आन्सरला इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. इथे तसंच पाहिलं आपण, तिघाय मिळूनचा 3/2 टाइम्स ऑफ केबीटी. सिंगल एका ऍक्सिसच्या अलॉंग किती किती चालली तर फक्त हाफ ऑफ केबीटी. जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं, जर का 3 ऍक्सिस आहेत तर 30 जूल एवढी एनर्जी असेल तर 10 जूल 10 जूल 10 जूल जाईल. जर का फक्त 2 ऍक्सिसच्या भोवतीच जर का मूव्ह करत असेल ऍटम आपला तर तिथं 15 जूल आणि 15 जूल एवढी एनर्जी जाणार. हा तो कन्सेप्ट आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडमचं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन पाहू. आता डिग्री ऑफ फ्रीडम हे तर फक्त मोनो ऍटॉमिक बद्दल आपण बोललेलो. लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं की डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला मोनो ऍटॉमिक असो, डायॲटॉमिक असो, ट्रायॲटॉमिक असो किंवा पॉलीॲटॉमिक असो याच्याबद्दल शिकायचं. आता मोनो ऍटॉमिक बद्दल पाहून झालंय की मोनो ऍटॉमिक जर का गॅस असला तर फक्त एकच मोशन, दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन. डिग्री ऑफ फ्रीडम ऍक्च्युअली 3 मोशनच्या रिस्पेक्टिव्ह. 3 कुठल्या कुठल्या, ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि व्हायब्रेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करायसाठी सिंगल मॉलिक्यूल चालते. जर का डायॲटॉमिक मॉलिक्यूल असला, डायॲटॉमिक गॅस असला तर त्याही केसमध्ये ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म होते. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय की हा एक पार्टिकल आहे, एक इथं प्रेझेंट आहे, एक इथं प्रेझेंट आहे. डायॲटॉमिक आहे म्हणजे 2 ऍटम प्रेझेंट आहे. आता हे डायॲटॉमिक पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होऊ शकत आहे, वाय ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होऊ शकत आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होऊ शकत आहे. याचा अर्थ डायॲटॉमिक मॉलिक्यूल हा 3 ऍक्सिसच्या भोवती मूव्ह होऊ शकते. म्हणजे 3 ऍक्सिसच्या भोवती ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत आहे. मग डायॲटॉमिक मॉलिक्यूल जवळ किती डिग्री ऑफ फ्रीडम कन्फर्म झाले तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड कशावर करते तर नंबर ऑफ पाथ वर की जो तिथं मूव्ह होऊ शकते. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग चालला म्हणजे सिंगल पाथ, वाय ऍक्सिसच्या अलॉंग चालला म्हणजे दुसरा पाथ आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग चालला म्हणजे तिसरा पाथ. म्हणजे एक तर कन्फर्म झालेलं आहे की कमीत कमी किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. पण मागं बोलताना आपण म्हटलं की मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल फक्त ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करू शकते. डायॲटॉमिक मॉलिक्यूल हा ट्रान्सलेशनली परफॉर्म करू शकते ऍज वेल एज रोटेशनली परफॉर्म करू शकते. आणि जर का टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हायब्रेशनल मोशनही परफॉर्म करू शकते. परत एक वेळ महत्वाचं वाक्य, डायॲटॉमिक मॉलिक्यूल ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करते 100%, काहीच डाऊट नाही. रोटेशनल मोशनही परफॉर्म करते 100%. पण व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म करते फक्त कधी, जेव्हा ते हाय टेम्परेचर असेल त्याच केसमध्ये. जर का रूम टेम्परेचर असेल तर त्या केसमध्ये डायॲटॉमिक पार्टिकल, डायॲटॉमिक गॅस किंवा पॉलीॲटॉमिक गॅस, मग ट्राय असेल जो कुठला असेल, रूम टेम्परेचरवर फक्त 2च मोशन परफॉर्म करते. 2 कुठल्या कुठल्या, एक ट्रान्सलेशनल आणि दुसरी रोटेशनल. व्हायब्रेशनल परफॉर्म करत नाही. व्हायब्रेशनल कधी परफॉर्म करते, ऍट हाय टेम्परेचर. टेम्परेचर हाय असेल त्या आणि त्याच केसमध्ये टेम्परेचर हाय असेल तर त्या आणि त्याच केसमध्ये फक्त तो व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म करते. अदरवाइज फक्त 2च मोशन, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन. व्हायब्रेशनल किंवा ऑसिलेटरी मोशन हे फक्त हाय टेम्परेचरवरच परफॉर्म होतं. आता लक्ष ठेवा.
ती 3 ऍक्सिसच्या भोवती आपल्याला काढायचं. 3 कुठल्या कुठल्या ऍक्सिस आहेत? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. हे झाली आपली झेड ऍक्सिस, हे एक्स ऍक्सिस आणि हे वाय ऍक्सिस. ओके, परत एक वेळ रिपीट करतो. मोनो, डाय आणि ट्रायसाठी. मोनो आपण पाहिलेलं पण तरी एक वेळ पाहून घ्या. हे असे ऍक्सिस झाले आहेत. एक एक्स ऍक्सिस डायग्राम नुसार, हे वाय ऍक्सिस आणि हे झेड ऍक्सिस. पार्टिकल इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे, इथं प्रेझेंट आहे म्हणजे यानं काहीतरी एक्स पासून एवढा डिस्टन्स कव्हर, सॉरी ओरिजिन पासून एक्स एवढा ऍक्सिस वर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. थोडसा काहीतरी वर आहे म्हणजे वाय ऍक्सिस हे आली, आणि थोडसा काहीतरी अलॉंग आहे म्हणजे टुवर्ड आहे किंवा या प्लेनच्या अवे आहे म्हणजे झेड ऍक्सिसच्या अलॉंग मेजर करू शकतो. म्हणजे जो पार्टिकल मूव्ह होत आहे किंवा जो पार्टिकल फिरत आहे तो 2 ऍक्सिसच्या भोवती की 3 ऍक्सिसच्या भोवती? आन्सर आहे 3 ऍक्सिसच्या भोवती. म्हणजे पार्टिकल प्लेन मध्ये आहे की स्पेस मध्ये? तर आन्सर आहे स्पेस मध्ये. म्हणून त्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? तर 3. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होत आहे, वायच्या अलॉंग मूव्ह होत आहे आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होत आहे. हे सगळं झालं मोनो ऍटॉमिक साठी. आता येते डायटॉमिक साठी. डिग्री ऑफ फ्रीडमला असं लिहिलं जाते DOF, कॉल्ड एज डिग्री ऑफ फ्रीडम, विच इज डिनोटेड बाय स्मॉल f. स्मॉल f कॉल्ड एज डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, आता डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ऍटॉमिक. मोनो ऍटॉमिक साठी f ची व्हॅल्यू किती आहे? तर आन्सर आहे 3 आहे. 3 का बरं आहे? तर फक्त एकच मोशन परफॉर्म करताय. कोणती मोशन आहे फक्त ते? तर ट्रान्सलेशनल मोशन. थोडासा चार्ट तयार करायचा प्रयत्न करू. हे तर झालं मोनोॲटॉमिक जे आपण मागेही पाहिलं. आतापर्यंत याच्यावर एक्सप्रेशन पाहिलं ते सगळं मोनोॲटॉमिक्स होतं. पुढे डायॲटॉमिक मॉलिक्यूल. डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती? आता डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी डिग्री ऑफ फ्रीडम 2 प्रकारे काढू शकता तुम्ही. 2 म्हणजे कुठले कुठले? जेव्हा ऍट रूम टेम्परेचर तेव्हा डिग्री ऑफ फ्रीडम काहीतरी राहील, आणि ऍट हाय टेम्परेचरवर डिग्री ऑफ फ्रीडम काहीतरी वेगळं राहील. जेव्हा मी हाय टेम्परेचर म्हणतो तेव्हा तिन्ही मोशन लक्ष द्यायचे. ऍट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरवर फक्त 2च मोशन. कुठल्या? ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन. आणि ऍट हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर तिन्ही मोशन. ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन प्लस व्हायब्रेशनल मोशन. जर का मला फक्त रूम टेम्परेचरवर काढायचं असेल तर डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू काहीतरी वेगळी आहे. का बरं? कारण की फक्त 2च मोशनच्या रिस्पेक्ट राहणार आहे. आणि जेव्हा मी हाय टेम्परेचर म्हणतो तेव्हा डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू आणखी काहीतरी वेगळी राहील. का बरं? कारण की मी ते 3 मोशनच्या रिस्पेक्ट म्हणतो. तिन्ही मोशन कधी? जेव्हा टेम्परेचर हाय आहे. आणि ऍट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर फक्त 2च मोशन, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. ट्रान्सलेशनल मोशन सगळ्या टाइपसाठी कन्फर्म आहे, पण 2 किंवा 2 पेक्षा जर का जास्त ऍटम्स असतील त्या केसमध्ये मग ते 2 मोशन असतील किंवा 3 मोशन असू शकतात. मोनो ऍटॉमिक असला तर फक्त एकच मोशन, दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन. एकापेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम्स असतील तर मग ते तिन्ही मोशन असू शकतात किंवा दोन्ही मोशन असू शकतात. 3 मोशन कधी? ऍट हाय टेम्परेचर. 2 मोशन कधी? ऍट रूम टेम्परेचर. पुढे आता कोणासाठी काढायचं आहे? तर डायॲटॉमिक साठी. डायॲटॉमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम 2 प्रकारे, एक ऍट रूम टेम्परेचर, ऍट हाय टेम्परेचर. आता फक्त सध्या कन्सिडर करतो रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरवर किती डिग्री ऑफ फ्रीडम राहणार आहे? ऍक्च्युली पहिल्यांदा सगळ्यात पहिला क्वेश्चन असेल ते किती मोशनच्या रिस्पेक्ट? तर 2 मोशन, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. मग किती राहणार आहे? आता डायॲटॉमिक म्हणजे 2 ऍटम झालेले आहेत, म्हणजे कुठला शेप येत आहे त्या आन्सर कन्सिडर करतो असा डम्बेल शेप तयार होणार. तुम्ही 2 ऍटम कशी ड्रॉ करा. हा एक ऍटम आहे, हे 2 ऍटम आहेत, हे 2 ऍटम आहेत, हे 2 ऍटम आहेत. हे जर का मी जॉईन केले तर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जरी डायग्राम दिसत असतील तरी दोघाही मधलं डिस्टन्स हे स्ट्रेट लाईन पाथ न कव्हर केलं, म्हणजे लिनियर आहे ते, त्याच्याने हा पाथ शो करत. आता हे जे डिग्री ऑफ फ्रीडम राहत आहे ते किती मोशनच्या रिस्पेक्ट टू रूम टेम्परेचर आहे, म्हणजे किती मोशनच्या रिस्पेक्ट टू 2 ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. आता हा पेन कन्सिडर करतो, हा एक ऍटम आणि हा एक ऍटम, जे आता मागं पाहाल एक्स ऍक्सिस च्या मोशन परफॉर्म करू शकते, एस वाय चॅलेंज होऊ शकते आणि झेड चॅलेंज होऊ शकते. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनच्या रिस्पेक्ट टू किती डिग्री ऑफ फ्रीडम? तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम.
ट्रान्सलेशनल मोशन साठी कायनेटिक एनर्जी यालाच लिहिले जाते ई ऑफ ट्रान्सलेशनल. ई ऑफ ट्रान्सलेशनल म्हणजे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलची, ज्याचा फॉर्म्युला काय, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. ओके. दुसरा ई ऑफ आर. ई ऑफ आर स्टँड फॉर रोटेशनल, म्हणजे कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशनल मोशनसाठी. रोटेशनल मोशनचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ जसाच्या तसा. कन्सेप्ट कोणता आहे तर रोटेशनलचा. एम स्टँड फॉर मास इन ट्रान्सलेशनल मोशन. इन रोटेशनल मोशन मासचं काम करते मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही स्टँड फॉर व्हेलॉसिटी इन ट्रान्सलेशनल मोशन. व्हेलॉसिटीचं काम रोटेशनल मध्ये कोण करते, ओमेगा. ओमेगा स्टँड फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. आय स्टँड फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता हे जे ई ऑफ टी झालंय आणि ई ऑफ आर झालंय, म्हणजे या दोघांच्या फॉर्म मध्ये आपल्याला फॉर्म्युले काढायचे. परत एक वेळ, आता हा फॉर्म्युला किती ऍक्सिसच्या भोवती, 3 ऍक्सिसच्या भोवती, जसा मागे लिहिला होता हाफ ऑफ एम व्ही एक्स स्क्वेअर, हाफ ऑफ एम व्ही वाय स्क्वेअर, हाफ ऑफ एम व्ही झेड स्क्वेअर. तसाच हा येणार आहे हाफ ऑफ आय ओमेगा एक्स स्क्वेअर, हाफ ऑफ आय ओमेगा वाय स्क्वेअर, हाफ ऑफ आय ओमेगा झेड स्क्वेअर. पण इथे एक प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय, 3 ट्रान्सलेशनल तर झालेले आहेत, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आता कोणती मोशन आहे तर रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे किती ऍक्सिसच्या भोवती, 3 ऍक्सिसच्या भोवती. हे झाले एक्स ऍक्सिस, हे वरची राहणार वाय ऍक्सिस आणि हे राहणार आहे झेड ऍक्सिस. आता हे जे डायटोमिक आहे हे असं कन्सिडर करतो डायटोमिक. हे ऍक्सिस एक्स, वरची वाय आणि हे झेड. आता या ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे. ठीक आहे. या ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे म्हणजे कोण ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे, वाय ऍक्सिसच्या भोवती. म्हणजे हे जेव्हा अशी फिरणार आहे किंवा डायटोमिक स्ट्रक्चर जेव्हा असं फिरणार आहे म्हणजे कोण ऍक्सिसच्या भोवती, वाय ऍक्सिसच्या भोवती, याचा अर्थ इथं काही ना काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता काही ना काही मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय एक्सप्लेन करतो. फक्त सध्या असं लक्षात ठेवा की वाय ऍक्सिसच्या भोवती फिरत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. कोण ऍक्सिसच्या भोवती फिरला तो तर वाय ऍक्सिसच्या भोवती. म्हणजे वाय ऍक्सिस आपण म्हटलं की मिड पॉइंट मध्ये जाते त्याच्या भोवती फिरत आहे. हे झाले झेड ऍक्सिस. असंही फिरू शकते. हा कोणाच्या भोवती फिरत आहे, कोण ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे तर झेड ऍक्सिसच्या भोवती. झेड ऍक्सिस हे त्याची ऍक्सिस कन्सिडर केली आणि त्याच्या भोवती फिरत आहे. आता दोन्ही ऍक्सिसच्या भोवती फिरून झालेला आहे. कुठल्या कुठल्या, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आता कोणाचा प्रश्न, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरायचं म्हटलं तर असा फिरणार आहे तो. वाय ऍक्सिसच्या भोवती कसा फिरत होता असा. झेड ऍक्सिसच्या भोवती कसा फिरत आहे असा. एक्स ऍक्सिसच्या भोवती कसा फिरणार आहे असा. लक्षात येतोय. हे तिन्ही मोशन एक वेळ करून पाहायचा कसा कसा फिरत आहे. एक्स ऍक्सिसच्या भोवती असा फिरणार आहे कारण की हे एक्स ऍक्सिस आहे. याच्या भोवती असाच फिरणार आहे तो. हे जर का वाय म्हटली तर असा फिरणार आहे आणि झेड ऍक्सिस जर का म्हटली तर असा फिरणार आहे. म्हणजे तिन्ही ऍक्सिसच्या भोवती जर का मोशन पाहिली त्याची तर त्यातल्या एका ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया 0 राहते. परत इकडे या तिन्ही ऍक्सिसच्या भोवती फिरत असताना एका ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया 0 राहते. कोण ऍक्सिसच्या अलॉंग आणि का बरं. मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइडेड बाय आय. आयचा फॉर्म्युला एम आर स्क्वेअर. एम स्टँड फॉर मास, आर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. जर का आर 0 असला, मास तर 0 नाहीये, आर जर का 0 असला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहणार आहे 0. आर 0 कोण्या ऍक्सिस मध्ये आहे, कोण्या ऍक्सिसच्या भोवती फिरताना आर 0 राहत आहे. आन्सर आहे एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरताना आर 0 राहत आहे. या ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे, काही ना काही डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजेच काय तर ऍक्सिस फ्रॉम डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा एक ऍटम झालाय. या ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे. हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स डिवाइडेड बाय आर. पण कोण्या ऍक्सिसच्या भोवती फिरताना वायच्या. झेडच्या भोवती फिरताना काहीतरी डिस्टन्स आहे. पण एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरत असताना डिस्टन्स किती आहे त्याचं 0. कारण की हा इथे ऍटम आहे. कोण्या ऍक्सिसच्या भोवती आहे, एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे. मग एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे तर ऍटमचं ऍक्सिस पासूनचं अंतर किती आहे 0. म्हणजे कोण 0 आहे तर आर 0 आहे. आर 0 आहे त्याच्यानं मोमेंट ऑफ इनर्शिया 0 आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया 0 आहे त्याच्यानं कायनेटिक एनर्जी 0 आहे. परत एक वेळ, आर 0 आहे कोण्या ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू, एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू, त्याच्यानं कोण 0 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया 0 आहे म्हणून कोण 0 आहे तर कायनेटिक एनर्जी.
याचा अर्थ एक आणखी महत्वाचा पॉईंट आहे आपला की डायटॉमिक मॉलिक्यूल असताना किंवा डायटॉमिक गॅस ची मोशन परफॉर्म करत असताना दोन मोशन परफॉर्म करतात, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. ट्रान्सलेशनलचे किती मोशन? 3. एक्सच्या अलॉंग जाते, वायच्या अलॉंग जाते, झेडच्या अलॉंग जाते. पण रोटेशनलचे किती मोशन? फक्त 2. कुठल्या कुठल्या? वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग. कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग मोशन 0 आहे त्याची? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. का बरं ऍक्सिस 0 आहे? कारण की डिस्टन्स 0, डिस्टन्स 0, मोमेंट ऑफ इनर्शिया 0, मोमेंट ऑफ इनर्शिया 0, कायनेटिक एनर्जी 0. याचा अर्थ मग डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे डायटॉमिक साठी? कोणाकोणाच्या नाहीत? ट्रान्सलेशनल आणि रोटेशनलच्या. ट्रान्सलेशनलच्या किती आहेत? 3. रोटेशनल किती आहेत? रोटेशनलच्या किती आहेत? फक्त 2. रोटेशनलच्या किती असायला पाहिजे होत्या? 3, जे आपण आता शो केल्या. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग. या तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होत असताना त्या ऍक्सिसचं डिस्टन्स कव्हर केलं जातं आणि त्या डिस्टन्सच्या रिस्पेक्ट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहतो. मीन्स फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल ऍट रूम टेम्परेचरवर डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? तर 5. 3 ट्रान्सलेशनलच्या आणि 2 रोटेशनलच्या. ट्रान्सलेशनलच्या आणि रोटेशनलच्या. हाच परत डायटॉमिक मॉलिक्यूल साठी कोण काढायचं आहे डिग्री ऑफ फ्रीडम? हे कुठचं होतं? ऍट रूम टेम्परेचर. आता कुठचं काढणार आहोत? ऍट हाय टेम्परेचर. लक्षपूर्वक आहे का? चांगला कन्सेप्ट आहे. आता हा कन्सेप्ट ऍट हाय टेम्परेचरच्या रिस्पेक्ट. हाय टेम्परेचरच्या रिस्पेक्ट टू किती मोशन आहे? तर 3 कुठल्या कुठल्या? ट्रान्सलेशनल मोशन आहे, रोटेशनल आहे, एज वेल एज व्हायब्रेशनल आहे. ट्रान्सलेशनलच्या अलॉंग कायनेटिक एनर्जी, रोटेशनलच्या अलॉंग कायनेटिक एनर्जी. हे 2 फॉर्म्युले ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. आता कुठली मोशन येत आहे? तो व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल मोशन साठी कमीत कमी किती आयटम पाहिजे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. याचा अर्थ तो व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म करू शकते, पण फक्त कधी? ऍट हाय टेम्परेचर. व्हायब्रेशन परफॉर्म करत आहे म्हणजेच काय? तर तो व्हायब्रेशन म्हणजे ऑसिलेशन परफॉर्म करताय. असं काहीतरी ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे. जसं जर का तुम्ही गाडीला रेस दिली तर त्याच्या वरचे जर का एखाद्या सीटवर जर का काही छोटीशी माती असेल ते कशी व्हायब्रेट करते? दॅट इज कॉल्ड एज व्हायब्रेशनल ऑर ऑसिलेशन. तसेच हे मॉलिक्यूल व्हायब्रेट होत आहे. हे मॉलिक्यूल व्हायब्रेट असताना याच्या जोड व्हायब्रेट होत आहे म्हणजे कोण होत आहे? तो ऑसिलेशन होत आहे. आणि या ऑसिलेशन करत असताना त्यात जोड 2 एनर्जी असतात. आय रिपीट, ऑसिलेशन करत असताना त्यात जोड 2 एनर्जी असतात. एक कायनेटिक एनर्जी आणि दुसरी पोटेन्शियल एनर्जी. आतापर्यंत म्हटलं होतं आपण किंवा आयडियल गॅसच्या इक्वेशन नुसार पाहिलं होतं की मॉलिक्यूल पजेस ओनली कायनेटिक एनर्जी. सर मग इथं पोटेन्शियल एनर्जी आली कुठून? पोटेन्शियल एनर्जी कधी येत आहे? ऑसिलेशन झाल्याच्या. ऑसिलेशन झालं म्हणजे कोण होत आहे? व्हायब्रेशन होत आहे. आणि व्हायब्रेशन कधी होत आहे? ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे जेव्हा मी टेम्परेचर वाढवता त्या केसमध्ये 2 प्रकारच्या एनर्जी दिल्या जात आहेत त्याला. 2 कुठल्या कुठल्या? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. त्याचाच फॉर्म्युला डिनोटेड बाय ई ऑफ व्ही. ई ऑफ व्ही चा फॉर्म्युला हाफ ऑफ एम dy बाय dt चा होल स्क्वेअर प्लस हाफ ऑफ k इंटू वाय स्क्वेअर. दिस k इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. आणि हा फोर्स कॉन्स्टंट आपण शिकलो होतो ऑसिलेशन मध्ये. F इक्वल टू मायनस kx फॉर्म्युला होता ऑसिलेशन मधला, त्यातला तो फोर्स कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय k. आणि y म्हणजे व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनलचा कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय y. याचा अर्थ जे हा मोशन परफॉर्म होत आहे ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम असतील ते काउंट करायला लागतील. रोटेशनल मध्ये तसंच जेवढे डिग्री ऑफ फ्रीडम ज्या ऍक्सिसच्या अलॉंग असतील तेवढे काउंट करायला लागतील. पण व्हायब्रेशनलच्या अलॉंग 2 डिग्री ऑफ फ्रीडम काउंट करायला लागतील. परत एक वेळ, याच्या अलॉंग किती डिग्री ऑफ फ्रीडम? जेवढे दिलेले आहेत तेवढे काउंट करायला लागतील. जेवढे दिलेले आहेत तेवढे म्हणजे हाफ ऑफ एम व्ही एक्स स्क्वेअर, हाफ ऑफ एम व्ही वाय स्क्वेअर, हाफ ऑफ एम व्ही झेड स्क्वेअर. म्हणजे किती झाले ते
1 2 3 रोटेशनल अलॉन्ग हाफ ऑफ I ओमेगा एक्स स्क्वेअर हाफ ऑफ I ओमेगा वाय स्क्वेअर हाफ ऑफ I ओमेगा झेड स्क्वेअर. इथे किती झाले एक्सच्या अलॉन्ग वायच्या अलॉन्ग झेडच्या अलॉन्ग इथे किती झाले 3. वरी 3 काउंट करायला लागतील खाली 3 काउंट करायला लागतील किंवा जेवढे दिलेले आहेत तेवढे काउंट करायला लागतील. जेवढे दिलेले आहेत तेवढे म्हणजे आपण आता जिथं पाहिलं की डायटोमिक मॉलिक्यूल ऍट रूम टेम्परेचरवर रोटेशनल मोशन फक्त 2 ऍक्सिसच्या भोवतीच परफॉर्म करतात. त्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम फक्त किती मेजर केले त्याचे 2. ऍक्च्युअली किती आहे तर 3 एक्सच्या ऍक्सिस वायच्या अलॉन्ग आणि झेडच्या अलॉन्ग पण काउंट किती केले फक्त 2च. हे झाले याच्या भोवती जेवढे दिलेले आहेत तेवढे काउंट करायला लागते. परंतु जेव्हा व्हायब्रेशनल मोशन असते तेव्हा जे डिग्री ऑफ फ्रीडम काउंट केलं जाईल तर ते डिग्री ऑफ फ्रीडम किती काउंट केलं जाईल 2. एक जे एनर्जी दिलेलं जाईल त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती कन्सिडर करायला लागतील 2. 2 का बरं एक डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे हे हाफ ऑफ एम डीवाय बाय डी चा होल स्क्वेअर प्लस हाफ ऑफ के वाय स्क्वेअर. याचा अर्थ त्या इक्वेशन मध्येच 2 डिग्री ऑफ फ्रीडम आपोआप काउंट केले पहिल्यांदाच. मग याच्या केसमध्ये आता जर का पार्टिकल व्हायब्रेटवर असेल एकच व्हायब्रेशनल मोशन आहे त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती काउंट करतो आपण 2. एक व्हायब्रेशनल मोशन साठी डिग्री ऑफ फ्रीडम 2. रोटेशनल मोशन साठी डिपेंड करते की मॉलिक्यूल कोणता आहे डाय आहे की ट्राय आहे. डायटोमिक असला तो फक्त 2च ऍक्सिसच्या भोवती ट्रायटोमिक असला तर 3ही ऍक्सिसच्या भोवती तो मूव्ह शकते काही प्रॉब्लेम नाही. मीन्स या केसमध्ये ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करते. परत वरची केस जशीच्या तशी फक्त ऍड कोण झाला तिच्यात व्हायब्रेशनल आणि एक व्हायब्रेशनल म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती 2. रोटेशनल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती होते 2. ट्रान्सलेशनलची किती होती 3. म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले तर 7. ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल. हे नेहमी लक्षात ठेवलं की ट्रान्सलेशनल साठी डिग्री ऑफ फ्रीडम जेवढे दिलेले असतील तेवढे काउंट करावे लागतील आणि ते मोस्ट प्रॉब्ली किती ऍक्सिसच्या भोवती फिरते 3. रोटेशनलच्या साठी डिग्री ऑफ फ्रीडम जेवढे दिलेले असतील तेवढे काउंट करायचं. ते जर का डायटोमिक म्हटलं तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम राहतील. ट्रायटोमिक मॉलिक्यूल असला ट्रायटोमिक गॅस असला तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम राहतील. याच्या पुढेच ते एक्सप्लेन करणार होता. आणि व्हायब्रेशनलची एनर्जी जरी सिंगल असली तरी ते किती काउंट करावे लागतील एका एनर्जीसाठी 2 डिग्री ऑफ फ्रीडम. का बरं कारण की इक्वेशन मध्येच त्याच्या 2 टर्म आहेत. एक टर्म कोणासाठी आहे पहिली टर्म शो करते कायनेटिक एनर्जी आणि दुसरी टर्म शो करताय पोटेन्शियल एनर्जी. हे कोणासाठी आहे तो व्हायब्रेशनल ऑसिलेशन साठी. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 3 मोशनच्या भरोश्यावर ट्रान्सलेशनल रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. ट्रान्सलेशनल 3 ऍक्सिसच्या अलॉन्ग रोटेशनल 2 किंवा 3 ते पाहू आता 2 किंवा 3 म्हणजे कसं. जर का आता माझं मॉलिक्यूल ट्रायटोमिक आहे ट्रायटोमिक मॉलिक्यूल साठी मला डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करायची. पण ट्रायटोमिक मॉलिक्यूल कुठे आहेत ऍट रूम टेम्परेचरवर. रूम टेम्परेचरवर डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करायची. आता रूम टेम्परेचरवर डिग्री ऑफ फ्रीडम पण किती ऍटोमिक साठी आहे ट्रायटोमिक. कन्सिडर करतो की असा ऍटम आहे ठीक आहे. पाहत लक्ष द्या म्हणजे असा ट्रायंगल शेप आहे तो. आता ट्रायंगल शेप सारखं ऍक्च्युअली तुम्हाला दाखवायसारखं माझ्यावर सध्या काहीच नाहीये. कन्सिडर करू की हा बेस आणि हे असे त्याचा ट्रायंगल शेप आहे ठीक आहे. आता किती ऍक्सिस आहे 3 ऍक्सिस आहे. 3 कुठल्या कुठल्या परत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. आता हा पूर्णच्या पूर्ण असा ट्रायंगल शेप मी असा मूव्ह करतो. आता हा ट्रायंगल शेप होणार नाही. ऍक्च्युअली कन्सिडर करा की हा असा एवढा ट्रायंगल शेप आहे ठीक आहे. आता हा एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरवायचा आहे तर असा फिरणार आहे तो. म्हणजे जरी त्याचा एक मॉलिक्यूल वरचा मॉलिक्यूल कॉन्स्टंट राहत असेल हा असा फिरेल. कन्सिडर करू एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे ठीक आहे. पहिल्यांदा एक्स ऍक्सिसच्या भोवती पाहू. एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे तर हे मॉलिक्यूल असे फिरणार आहेत. म्हणजे कोणता तर हा वायचा मॉलिक्यूल खाली उतरेल आणि झेडचा मॉलिक्यूल वर चढणार आहे. कोण्या ऍक्सिसच्या भोवती फिरताना एक्स ऍक्सिसच्या भोवती फिरताना
याचा अर्थ याच्यामध्ये काही ना काही अंतर आहे, मीन्स रोटेशनल मोशन ते परफॉर्म करत आहे. कोण्या ऍक्सिसच्या भोवती? एक्स ऍक्सिसच्या भोवती. आता कन्सिडर करू की वाय ऍक्सिसच्या भोवती फिरत आहे. वाय ऍक्सिसच्या भोवती फिरत असतानाही एक मॉलिक्यूल जागेवरच आहे, पण हे दोन मॉलिक्यूल त्या ऍक्सिसच्या भोवती फिरत आहेत. परत हा मॉलिक्यूल समोर जाईल, हा मॉलिक्यूल या साईडनं मूव्ह होणार आहे, म्हणजे ते अशी मोशन परफॉर्म करणार आहे. हा जरी मॉलिक्यूल कॉन्स्टंट आहे पण तरी हे दोघं जण फिरून राहिले, म्हणजे कुठली मोशन परफॉर्म करताय तर रोटेशनल मोशन. कोण्या ऍक्सिसच्या भोवती? तर वाय ऍक्सिसच्या भोवती. झेड ऍक्सिसच्या भोवती फिरत असताना असा फिरणार आहे तो. झेड ऍक्सिसच्या भोवती हा मॉलिक्यूल कसा आहे तर कॉन्स्टंट आहे, त्याच्या जागेवर आहे, पण हे दोन मॉलिक्यूल परत फिरून राहिले. याचा अर्थ हिच्यात रोटेशनल मोशन एक्स ऍक्सिसच्या अलॉंगे होऊन राहिली, वाय ऍक्सिसच्या अलॉंगे होत आहे, ऍज वेल एज झेड ऍक्सिसच्या अलॉंगे होत आहे. म्हणजेच इथं डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल साठी 3 कन्सिडर केल्या जाते. रोटेशनल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती कन्सिडर केल्या जातील? 3. कुठं? फॉर ट्रायटॉमिक मॉलिक्यूल साठी. डायटॉमिक साठी किती कन्सिडर केले? फक्त 2च. आणि 2 का बरं कन्सिडर केले होते? कारण की एक्स ऍक्सिसच्या भोवती अंतर किती होतं? 0. आता एक मॉलिक्यूलचं अंतर 0 राहील ऍक्सिसच्या रिस्पेक्ट, पण बाकीच्या दोन तर फिरून राहिले. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया बाकीच्या दोघांच्या रिस्पेक्ट काही ना काही तर राहणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक मॉलिक्यूल वाय ऍक्सिसच्या भोवती म्हटलं तर हा मॉलिक्यूल जागेवर राहणार आहे, हे दोघे फिरून राहिले, म्हणजे काही ना काही अंतर आहे. त्या दोन मॉलिक्यूल मध्ये फिरत असताना वाय ऍक्सिसच्या अलॉंग किंवा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग फिरत असताना हा मॉलिक्यूल जागेवर राहील, हे दोन मॉलिक्यूल फिरणार आहेत. म्हणजे ऍक्सिसच्या अलॉंग हे काहीतरी अंतर आहे, हे काहीतरी अंतर आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. झेड ऍक्सिसच्या भोवती फिरताना हा मॉलिक्यूल कॉन्स्टंट राहील, पण हा मॉलिक्यूल सतत फिरणार आहे. याचा अर्थ हे काहीतरी अंतर राहत आहे आणि हे काहीतरी अंतर राहत आहे. म्हणजे इथं मास तर आहेच, नो डाऊट. तिथं प्रॉब्लेम कोणाचा आला होता? आरचा, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशनचा. आणि इथं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन प्रेझेंट आहे. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया या केसमध्ये लागू पडते. मग मोमेंट ऑफ इनर्शिया लागू पडते. परत हे जर का डायग्राम घेतली ट्रायटॉमिकची, एक्स ऍक्सिसच्या अलॉंगे मूव्ह होते पूर्ण ट्रायटॉमिक सिस्टीम, वाय ऍक्सिसच्या अलॉंगे होत आहे आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंगे होत आहे. याचा अर्थ ट्रान्सलेशनल किती? 3. आणि रोटेशनल किती? 3. 3 रोटेशनल का बरं घेतलेले आहेत? कारण की तिन्ही ऍक्सिसच्या भोवती रोटेशन परफॉर्म करत आहे. म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम या केसमध्ये किती येणार आहे? तर 6. डिग्री ऑफ फ्रीडम किती परफॉर्म करता येतो? तर 6. जेव्हा व्हायब्रेशनल मोशन आहे तेव्हा आणखी डिग्री ऑफ फ्रीडमचा फिनॉमिना इन्क्रीज होते, फॉर्म्युला तो. आता हे तर झाले डिग्री ऑफ फ्रीडम आपण डायग्रामचे रिस्पेक्ट टू व्हिज्युअलाइज केले. पण एक्झाम मध्ये जर का क्वेश्चन आला किंवा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, ट्रायटॉमिक मॉलिक्यूल आहे, त्या केसमध्ये की आपण की असे मॉलिक्यूल एक्स ऍक्सिसच्या अलॉंग चालला, वायच्या अलॉंग चालला, झेडच्या अलॉंग चालला असं नाही काढू शकत. तिथं काहीतरी प्रॉपर फॉर्म्युला पाहिजे. तो शॉर्टकट फॉर्म्युला डायरेक्ट डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काढता येते. आणि तो फॉर्म्युला म्हणजे कोणाचा? तर एफचा. मग तो मोनोसाठी लागू पडते, डायटॉमिक साठी लागू पडतंय, ऍज वेल एज ट्रायटॉमिक मॉलिक्यूल साठी लागू पडतंय. जो फॉर्म्युला कोणाचा राहणार आहे? डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एफचा. F equal to 3A minus B, where A stand for number of independent particles. म्हणजेच कोण? तर ऍटम्स. मोनोएटॉमिक आहे, डायएटॉमिक आहे, ट्रायएटॉमिक आहे, पॉलीएटॉमिक आहे, व्हॉट एव्हर इट विल बी. आणि B stand for number of independent bond. कितीच्या टोटल बॉन्ड किती आहे? बॉन्ड म्हणजे एक्स आणि वाय च्या अलॉंग जे बॉन्ड करतो आपण ते, वाय आणि झेड च्या अलॉंग जो बॉन्ड दाखवता येतो, म्हणजेच काय? तर हा बॉन्ड. हा जर का डायग्राम परफॉर्म केली तर किती ऍटम पासून बनलेले आहेत? 2 ऍटम. 2 कोणता? हा एक ऍटम आहे विच इज डिनोटेड बाय ए, विच इज डिनोटेड बाय ए. या दोघांमध्ये बॉन्ड किती आहे? एकच बॉन्ड आहे. म्हणजे किती ए आहेत? तर 2 ए आहेत. म्हणजे तो फॉर्म्युला टाका, ए ची व्हॅल्यू टाका. आणि बी किती आहे? तर आन्सर फक्त एकच आहे, फक्त फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचं किंवा रेस्ट्रिक्शन म्हटलं जाते, विच इज नंबर ऑफ बॉन्ड, नंबर ऑफ इंडिपेंडेंट बॉन्ड. एक टेबल ड्रॉ करू आपण त्या फॉर्म्युलेच्या रिस्पेक्ट आणि आन्सर काढायचा प्रयत्न करू.
ऍटॉमिसिटी ऑफ गॅस. नंतर भाऊ एक्झाम्पल, की याचे एक्झाम्पल कुठले कुठले. नंतर ए म्हणजेच कोण, नंबर ऑफ इंडिपेंडंट ऍटम्स किती आहेत. नंतर पाहणार आहोत बी, आणि नंतर पाहू त्याची फिगर. तो सगळ्यात पहिले कन्सिडर करू मोनो ऍटॉमिक. सगळे रूम टेम्परेचरवर, ऍट रूम टेम्परेचर. एक्झाम्पल मोनो ऍटॉमिकचं HENEAR व्हॉट एव्हर इट विल, काही तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. मोनो ऍटॉमिकची फिगर कशी येणार आहे, डायग्राम कशी येणार आहे. त्यानुसार एकच ऍटॉम आहे, त्याच्यात फक्त त्याच्यावर काही काढू शकत नाही. ते झाले मोनो ऍटॉमिकचे डायग्राम. आता मोनो ऍटॉमिकच्या डायग्राम मध्ये किती नंबर ऑफ बी आहेत, बॉन्ड किती आहेत. बॉन्ड असण्यासाठी कमीत कमी किती ऍटम पाहिजेत, 2. याचा अर्थ तिथं बॉन्ड किती आहेत, 0. ऍटम किती आहेत, मोनो म्हणजेच एकच ऍटम म्हणजे किती आहे, तर 1. मग डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत, 1 डिग्री ऑफ फ्रीडम साठी खाना काढायचाच राहिला. ज्याच्यासाठी सगळी धडपड सुरू आहे तेच राहिलं काढायला. हा बी चा, इथं एफ इक्वल टू फॉर्म्युला 3a मायनस बी, आणि इथं पुढे फिगर. बी किती आहे, 0. फिगर म्हणजेच काय, तर एक डॉट आहे. फॉर्म्युला काय तो, एफ इक्वल टू 3 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू 1 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे, 0. 3 मल्टीप्लाइड बाय 1 3 मायनस 0, आन्सर आहे 3. याचा अर्थ एफ मोनो ऍटॉमिक साठी किती आलाय, 3 आलाय, जो आपण मागे काढला. आणि हाच या आतापर्यंत शिकलेल्या थिअरीमध्ये आपण शिकलो होतो की मोनो ऍटॉमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 3. आणि ते डिग्री ऑफ फ्रीडम कोणामुळे आहे, तर फक्त एकच मोशन विच इज ट्रान्सलेशनल मोशन. नंतर डायटॉमिक. डायटॉमिक गॅसचे मॉलिक्यूल H2 N2 O2 एक्सेट्रा. डायग्राम कशी येईल त्याची. डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे असेच, हा कोण झालाय ऍटम, म्हणजे कोण झाला फॉर्म्युल्यानुसार, तर ए, आणि किती बॉन्ड आहेत विच इज डिवाइडेड बाय नंबर ऑफ बॉन्ड. किती बॉन्ड आहेत, एकच बॉन्ड आहे. याचा अर्थ ए किती आहे तिच्या डायग्राम मध्ये, 1 आणि 2, म्हणजे ए 2 आहेत. आणि बी किती आहे, फक्त एकच बी आहे. फॉर्म्युला पुट करा, म्हणजे एफ इक्वल टू 3 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे, 1. 3 मल्टीप्लाइड बाय 2 6 मायनस 1 5. हेच पाहिलं होतं आपण की डायटॉमिक मॉलिक्यूल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असते, तर 5. डायटॉमिक मॉलिक्यूल डिग्री ऑफ फ्रीडम 5 कोणाकोणामुळे, 2 मोशन, एक ट्रान्सलेशन आणि दुसरी रोटेशनल. ट्रान्सलेशनचे 3 आणि रोटेशनलचे 2 डिग्री ऑफ फ्रीडम. नंतर पाहू ट्रायटॉमिक, बट लिनियर. ट्रायटॉमिक मॉलिक्यूल आहे पण लिनियर मॉलिक्यूल आहे. कन्सिडर करतो CO2 BCl2. याचा सगळ्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर लिनियर स्ट्रक्चर आहे. किती ऍटम्स आहेत, 3 ऍटम्स आहेत. हा 1 2 आणि 3. एक सारखे काबर काढले, कारण की लिनियर स्ट्रक्चरचा आपल्याला एक्झाम्पल पाहायचं. किती ऍटम्स म्हटलेले आहेत, 3. इथे ऍटम डिनोटेड बाय ए, आणि बॉन्ड किती आहे, त्या दोघाही मधला एक बॉन्ड विच इज डिनोटेड बाय बी, आणि या दोघाही मधला एक बॉन्ड विच इज डिनोटेड बाय बी. म्हणजे किती ए आहेत, नंबर ऑफ ए किती आहेत, तर 3, आणि नंबर ऑफ बी किती आहेत, 2. व्हॅल्यू पुट करा. Therefore F इक्वल टू 3 मल्टीप्लाइड बाय ए चे नंबर किती आहेत, 3 मायनस बी चा नंबर किती आहे, 2. 3 3 जा 9 मायनस 2 विच इज 7. आणि एवढंच डिग्री ऑफ फ्रीडम आपण मग पाहिले होते. पुढे परत ट्रायटॉमिकस बट नॉन लिनियर. एक्झाम्पल H2O. H2O चं एक्झाम्पल घेतो. डायग्राम अशी येईल ती. नॉन लिनियर स्ट्रक्चर आहे ते. हा परत ए, हा ए आणि हा ए.
हा बी, हाही बी आहे आणि हाही बी आहे. आता त्या तिन्ही केसमध्ये नंबर ऑफ ए किती आहेत? 3. नंबर ऑफ बी किती आहेत? परत 3. फॉर्म्युला काय होईल? एफ इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 3. 3 मल्टिप्लाइड बाय 3 9. 9 मायनस 3 विच इज इक्वल टू 6. याचा अर्थ ट्राय ॲटॉमिक मॉलिक्युल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहणार आहे? 6. हा होल कन्सेप्ट होता डिग्री ऑफ फ्रीडमचा. आय थिंक लेक्चरची लेंथ खूप जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा पोर्शन डायटॉमिक मॉलिक्युलचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. याच लेक्चरमध्ये घेतला असतं आणखी लक्षात आलं असतं. काहीच नाही, फक्त ते डायटॉमिक मॉलिक्युलचं इक्वेशन काढायचं. जे याच्या पहिले आपण शिकलो की मोशन किती पाहिलेले 3. ट्रान्सलेशनल साठी फॉर्म्युला हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, रोटेशनल साठी फॉर्म्युला हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर आणि ई ऑफ व्ही म्हणजे व्हायब्रेशनल साठी फॉर्म्युला हाफ ऑफ एम dy बाय dt चा होल स्क्वेअर प्लस हाफ ऑफ के वाय स्क्वेअर. फक्त तेवढेच फॉर्म्युले पुट करायचे, बाकी काहीच. तोच म्हणजे कोण आहे आपला? तर डायटॉमिक मॉलिक्युलचं एक्सप्रेशन आहे ते. पण इथपर्यंत सध्या इथंच थांबू आपण, कारण की लेक्चरची लेंथ आय थिंक खूप जास्त वाढलेली असेल. हा सगळा कन्सेप्ट डिग्री ऑफ फ्रीडमचा आहे. सोपी कन्सेप्ट आहे. फक्त कुठलाही मॉलिक्युल मोशन परफॉर्म करत असताना कुठली मोशन परफॉर्म करत आहे आणि त्या मोशनच्या रिस्पेक्ट टू त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम मेजर करणं. आणि याच डिग्री ऑफ फ्रीडमचा एक डायरेक्ट बेसिक फॉर्म्युला आहे, एफ इक्वल टू 3a मायनस बी. मग ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सरळ सरळ ते नावं लक्षात नाही राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. ए म्हणजेच काय, तर त्यात किती ऍटम्स आहेत ते, आणि बी म्हणजेच त्या दोघांमधलं बॉन्डिंग, किती बॉन्डिंग प्रेझेंट आहे पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. या स्ट्रक्चरमध्ये टोटल बॉन्डिंग किती प्रेझेंट आहे? तर 3. हा एक बॉन्ड झाला, या दोघांमधला एक बॉन्ड झाला, या दोघांमधला एक बॉन्ड झाला, म्हणजे बॉन्डिंग किती झाली? तर 3. इथं बॉन्डिंग किती झाली? 2. ऍक्च्युली दोघे कोणासाठी आहे? तर ट्रायटॉमिक साठी झाली. इथे ऍटम 3 आहे, इथे ऍटम 3 आहे, पण 3 ऍटम असताना हा याच्यात फरक आहे. आणि नेमकं तुम्हाला एक्झाम्पल दिलं असते एंट्रन्स मध्ये की बस CO2 चा मॉलिक्युल घेतलेला आहे. CO2 साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती? आता CO2 म्हणजे आपण मेजर करतोय C1 ऑक्सिजन म्हणजे ट्रायटॉमिक आहे. मग ट्रायटॉमिक आहे तर सरळ फॉर्म्युला लावला तर फरक कोणात पडत आहे? बी मध्ये. जर का H2 म्हटलं तर नंबर ऑफ बी ची संख्या कमी जास्त म्हणजे वेगवेगळी आहे. इथं जास्त आहे, इथं कमी आहे. ट्रायटॉमिक मॉलिक्युल काढत असताना सगळ्यात महत्वाचा पोर्शन आहे आपला बी चा, नंबर ऑफ बॉन्डिंगचा. व्यवस्थित वाचून घ्यायचा. कन्सेप्ट सोपी आहे, पण हिच्यावर बरेचसे क्वेश्चन येतात. आय होप समजलं असेल. प्रॅक्टिस करावं लागते. ते मोशन कशा कशा फिरत आहेत ते मॉलिक्युल ते पाहावं लागते. एक वेळ घरी करून पाहायचं, येऊन जाईल. थँक्यू.